हे असं वाल्मिकीच्या संपूर्ण ग्रंथामध्ये उदाहरण केलेलं आहे. म्हणले शेषशाहीवर बसणारा प्रभू रामचंद्र आहे आणि शेषावर शयन करणारा लक्ष्मण आहे, देवादी देव आहे. आणि हे देव माझ्या हृदयात बसले आणि मी त्यांची आठवण केली आणि तो असला मला ध्यानस्थ मला संपूर्ण समाधी लागली. नारायण जोती रघुनंदन शेष तोची लक्ष्मण शंखचक्र भरत शत्रुघ्न. हे वाल्मिकांना पहिलाच देऊन ठेवलं होतं. प्रभू रामचंद्र शेषाचा अवतार आहे, लक्ष्मण असला. प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे. आणि चक्र सुदर्शन गदा जी आहे का नाही ती भरत आणि शत्रुघ्न त्यांनी असं पूर्वीच रामायणामध्ये मी वाल्मिकाचं ऐकलेलं होतं. आणि ते आता अवतार खराखर मला समोर दिसलं आणि हे अवतारी पुरुष आहेत अशी चंद्रसेना म्हणते. आणि तो असं ध्यानस्थ बसली आहे. पूर्ण ब्रह्म श्री नारायण तोची झाला श्री रघुनंदन झाला म्हणणे येई गुण तुझी आपण प्रकटला. तोच असला म्हणले क्षीरसागरावरला रघुनाथ प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार जे आहे तोच असला प्रभू रामचंद्र झाला. शेषाचा अवतार जो आहे तोच लक्ष्मण झाला आणि तोच संपूर्ण माझ्या हृदयामध्ये दिसला, माझ्या डोळ्याने बघितला आणि तसाच माझ्या हृदयामध्ये रेखाटला गेलाय. असा प्रभू रामचंद्र सुकुमार असला म्हणजे असा मला दिसला आणि तो संपूर्ण माझ्या डोळ्याने बघितला. तोची देखील वाराणसी तोची भेटला अन्य देशी तरी काय वेद झाला त्यासी देश काळासी भेद एवढंच नव्हे असा देव दिसला मला आणि दिसल्याबरोबर तो संपूर्ण म्हणजे माझा उद्धार झाला काय असा देवादी देव दिसला. आणि तो वाराणसीचा महादेव सगळं म्हणजे त्यांची असं पूजा करतो. असा असला प्रभू रामचंद्र देवादी देव मला हृदयात मी आठवला साठवला अशी चंद्रसेना म्हणते. जैसा होता शेषशयनी तोची झाला अयोध्या भुवनी पूर्ण ब्रह्मत्व रघुनंदनीचे करुणी पयसे. जसा का म्हणले शेषावर शयन करणारा प्रभू रामचंद्र सात समुद्राच्या पलीकडे शयन करतो आणि तसा जो असतो तसाच मला प्रभू रामचंद्र दिसला आणि तसाच मी हृदयामध्ये साठवला आणि त्याचं संपूर्ण आठवण करायला लागली अशी चंद्रसेना असं आपल्या मनातली मला तिचं स्तुती करू लागली, स्तवन करू लागली रामाची. सुगम असता श्री नारायण त्याचे ब्रह्मत्व कैसे न ऐसे म्हणती त्याचे ज्ञान जाणावे. एक असलं रामाचं ज्ञान कसं आहे, वैराग्य कसं आहे, कसं सुंदरपणा आहे, कसा दिसतोय, कसा चालतोय हे संपूर्ण त्या चंद्रसेनेनं बघितलं, मनामध्ये रेखाटलं गेलं आणि तसंच हृदयामध्ये धरलं आणि त्याची स्तुती करू लागली, तप करू लागली, जप करू लागली आणि तो असं डोळा लावून घेतलं. सगुण मानिती श्री हरते त्याचे ज्ञान सोबरते त्याहून आहे म्हणतावरते सरते पुरते ज्ञान. हे तो असला म्हणजे काही काय म्हणतात म्हणजे त्या सर्व प्रोग्रामचं कसं सगुण आहे, निर्गुण आहे, त्याला आकार नाही, विकार नाही, त्याला ज्ञान नाही. अरे ते संपूर्ण जगाची सूत्र एका जागेवर बसून हलवतो. असा असला प्रभू रामचंद्र असा देवादी देव माझ्या डोळ्यासमोर दिसला आणि माझ्या हृदयात साठवला अशी चंद्रसेना म्हणते. असो हे वेदाची मात पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ स्वलीला अवतार धरित नाना धारित. एवढंच नाही तर असं हा असला सदा संपूर्ण म्हणजे सात समुद्राच्या पलीकडे शेषावर शयन करणारा प्रभू रामचंद्र आणि तो आज माझ्या डोळ्याने बघितलं. तो लीला दाखवत आहे, नाटक करत आहे. म्हणले जगात कसं वागावा, कसं राहावा हे संपूर्ण आपल्याला वाद दाखवून देत आहे. असा प्रभू रामचंद्र माझ्या डोळ्याने बघितला अशी चंद्रसेना म्हणते. ब्रह्म नसता रघुनंदन ते तरी कसे धरती पाषाण जीवनात्मा श्रीराम आपण समजते जाणत आले. ऐका बाबा म्हणले जर माणसात संपूर्ण माणसामध्ये राम नसला तर राम नसल्याबरोबर लगेच त्याला उचला म्हणतात. म्हणले असा असला प्रभू रामचंद्र. एवढंच नव्हे राम नसल तर असलं समुद्रावर पाषाण कशी तरले हे असला प्रभू रामचंद्र देवादी देव आहे, विष्णूचा अवतार आहे अशी चंद्रसेना म्हणजे स्तुती करू लागली, आठवण करू लागली आणि जप करू लागली. आणि दुसरा चमत्कार लंके पुढे गोराधर होता मरती निशाचर आणि राक्षस उगती. एवढंच नव्हे तो असला लंकेमध्ये गेला, लंकेमध्ये जाऊन श्री मानव समजलं आणि मानव समजून श्री सगळ्यांचा काटाकट आणला म्हणजे सगळ्याचा फुटावट आणला. तोच असला म्हणजे प्रभू रामचंद्र आहे आणि तो देवादी देव आहे अशी चंद्रसेना म्हणते. समुद्री पाषाण तरती ईश्वरत्वाची प्रतीती आत्मत्वाची तुझी त्याती कमतीवाची संग्रामी. संग्रामामध्ये खनखन शास्त्र वाजत होती म्हणले, तिथे एक राक्षस मरत होती म्हणले. एवढंच नव्हे ह्याच्या नामावर संपूर्ण म्हणजे समुद्रावर दगड तळली गेली आणि दगड तळून तो असं शिवतो बंधन केलं आणि तो असला म्हणजे राक्षसा काटाकट झालेला आहे. बाण फिरुनी भांतारी गती व्यापकत्वाची प्रतीती आणि स्वकर्मत्वाची त्याती कपी मारिता राक्षसा. एवढंच नव्हे त्याच्या हातात
घेतला अशी चंद्रसेना आपल्या मनात विचार करू लागली. याची आशंका पार्वतीची सीता होनी मनासी छळो आला श्रीरामासी श्रीरामे तिची ओळखी हवं एवढंच नाही तो असला परशुरामचंद्रला तो मार्वतीने काय केलं छळण केलं तो असला म्हणजे रामाशी शरण आला आणि रामाशी शरण आल्याबरोबर तो असला म्हणजे परशुरामचंद्रला त्या हनुमंतरायाने ओळखलं. ब्रह्मानंदा श्री रघुपती तरीकेच मी ओळखता पार्वती सर्वज्ञत्वाची प्रतीची श्रीराम निश्चिती परब्रह्म. हे परशुरामचंद्र कसं आहे म्हणजे संपूर्ण म्हणजे त्या हनुमंतरायाने संपूर्ण त्या रामाला ओळखलं. त्या शेती म्हणजे असला पार्वतीचा अंश आहे म्हणजे पार्वतीचा अवतार आहे आणि असला हनुमंतराया महादेवाचा अवतार आहे आणि त्यांनी सगळं संपूर्ण ओळखलं आणि पुण्यकाला सहाय्य केलं आणि राक्षस सगळं काटा काढला आणि चंद्रसेना म्हणते ऐसे ईश्वरत्व आत्मत्व सर्वज्ञत्व ऐसे ईश्वरत्व आत्मत्व सर्वज्ञत्व व्यापकत्व आणि सर्वकर्तृत्व त्याचे मानता ब्रह्मत्व ज्ञानत्व म्हणे असी. हे असला म्हणलं तो सगळ्या जगाचा करता धरता आहे जगाचा पालन पोषण करणार आहे आणि अशा देवाचं आणि आपल्या हनुमंतरायाची सख्यत्व झालं मैत्री झाली आणि मैत्री होऊन श्री रामाचा संपूर्ण काटा काढला लंकेचा तुटव केला. सच्चिदानंद आत्मा राम तो श्रीराम पूर्ण काम ज्याचे सहज घेता नाम मुली परम ज्ञान. हे जो असला परशुरामचंद्र कसा आहे सच्चिदानंद आहे देवादी देव आहे आणि त्याचं जर अलौकिक जर नाव घेतलं आणि त्याचं नाम स्मरण केलं त्याला ज्ञानाला सगळं ज्ञान होईल असा परशुरामचंद्राचं नाव आहे. तो असला म्हणजे चंद्रसेना आपल्या मनात विचार करते. त्याचे भजन त्याची साधन त्याचे स्मरण त्याची मनन त्याची प्राप्ती तोची जाण ब्रह्मपूर्ण त्रिसत्य. हवं एवढं त्रिसत्य आहे म्हणजे कोणचं त्रिसत्य आहे ज्याला त्या रामाचं भजन करील रामाचं पूजन करील रामाची आठवण करील रामाचं नाव घेईल तेव्हा असं म्हणले असता संपूर्ण देवाला पास जाईल किंवा देवाला सत्य होता असं मानला जाईल तो असा तो प्रिय होईल म्हणजे देवाचा असा भक्त. ऐसिया परी श्री रघुनंदन पूर्ण ब्रह्म सनातन त्यांचे हृदयी करिता ध्यान झाला असा हनुमंत असा संपूर्ण असा परशुरामचंद्राचं ध्यान केलं अशा परशुरामचंद्राचं नाव घेतलं तर अशा परशुरामचंद्राचं तप केला का नाही तर त्याचं काम कुठलंही असलं म्हणजे शेवटपर्यंत जाईल आणि तो मोक्षापर्यंत पोहोचल असा असं चंद्रसेना हनुमंतराय म्हणते. ऐसे एकोनिया वचन सुखावले श्रोते जन मनती वक्ता विचक्षण समाधान मै केले. हवं या चंद्रसेनेचे एवढे शब्द ऐकल्याबरोबर ते मनात संपूर्ण तिने साठवलं सगळ्यात प्रगट केलं आणि प्रगट केल्याबरोबर चंद्रसेनेचे शब्द ऐकलं. ती असली पतिव्रता होती राक्षसाची बायको होती आणि त्या रामाची स्तुती केली. स्तुती केल्याबरोबर सगळ्या मनाचं सगळ्या जनतेचं मनाचं समाधान झालं समाधान वाटू लागलं अशी असं चंद्रसेने स्तुती केली. पुन्हा ब्रह्म श्री रघुनंदन मठावे असे पुन्हा तुझी पावयाची ज्ञान केला प्रश्न कौतुकी. हवं एवढंच नव्हे असं तू असं ब्रह्म आहेस बाबा तू जगाचा चालता बोलता आहे चालवणारा तू आहेस बाबा आणि तुझी स्तुती केली तुझी अस्त्र म्हणजे मला पायाचं दर्शन घ्यायचं आहे अशी अस्त्र म्हणजे तुझी आठवण होती अशा चंद्रसेना विचार करू लागली. सद्गुरु कृपागर तुषारे आनंद विली मन मैले झाले समाधान पुढे चालवी तोरे सद्गुरुराय असं नाथ बाबा सांगतात सद्गुरुराय आतापर्यंत संपूर्ण चंद्रसेनेचं जेवढं तप होतं जप होतं तिची इच्छा होती त्या माझ्या मनानं प्रगट केली. आता सद्गुरुराया तुम्ही मला बुद्ध्या द्या आणि चंद्रसेना आणि हनुमंतराया काय संवाद होतोय त्याचा मला पुढे लिहायचं आहे पुढे त्याच्यासाठी मला बुद्ध्या द्या असे नाथ बाबा सांगतात. श्रुती याची करुणी नमन वक्ता मने सावधान समाधी पावला हनुमान हे ऐका बाबा हो म्हणले असं नाथ बाबा घेत असताना घेता ती काय म्हणले असताना म्हणले काय झालं संपूर्ण आतापर्यंत मी चंद्रसेनेचं संपूर्ण स्तुती ऐकली स्तुती लिहिली आणि ही स्तुती ऐकल्याबरोबर असं हनुमंतराय काय झाले म्हणले तो सगळं असताना म्हणले तो ह्याच्यात गेलेले आहेत दपात गेले संपूर्ण देवाच्या असं भयमंत झाले आणि तो असं ज्ञानस्थ हनुमंतराय आले. सर्व व्रतींचा निराश कर्ण स्वरूपी सावकाश दिनाचता हनुमंताच श्रीरामाच ती चिंता. हवं एवढंच नव्हे असलं म्हणजे निराश कोण परशुरामचंद्र चालले होते हनुमंतराय असला मार्ग काढण्यासाठी पुढकत आले होते काहीतरी याच्यात पर्याय काढायला पाहिजे. तो असला म्हणले महिरावर काय करत होता म्हणले बाण टाकत होता आणि परशुरामचंद्र बाण टाकलं कारण त्या रक्ताच्या थेंबातून कित्येक असं महिरावर तयार होत होते आणि ते मारण्यासाठी दुसरे मारावं लागत होते. आता त्याला मारायचं हवं तर जन्मते दुसरे म्हणले आणि त्याला जर नाही मारायचं हवं तर ते मारते. आता रावण असं परशुरामचंद्र चिंतेत पडले आणि
उपाय आणण्यासाठी तोपर्यंत चंद्रशेनी परीक्षा आता पुढचा उपाय काय निघतो स्वरूपी वेद लावाई कुमार झाला मत कार्याचा विसर ऐसे जाणवी रगवीर करीसपुर सावध भाऊ लगेच अस्त्र असं केलं इतकी स्तुती पुन्हा त्या चंद्रशैलीने केली हनुमंतरायने ऐकली आणि ऐकता त्या चंद्रशैलीला समाधी लागली आणि हनुमंतरायला समाधी लागली आणि पुन्हा अस्त्र म्हणले तो गप्प अस्त्र हनुमंतराय रामाच्या नामामध्ये तल्लीन झाला आणि पुन्हा प्रभुरामचंद्र नावाची आठवण झाली मग तत्काळ सर्व झाला आपण कुठल्या कामाला आलोत आपल्याला काय करायचं आहे असं हनुमंतराय विचार करतो आता चंद्रशैलीला काय बोलतात श्रीराम चैतन्याची चित्त श्रीरामानंदाचे जीवित पूर्ण रूपेची प्रकट हनुमंतरायालाच लगेच विचार केला आपण अस्त्र म्हणले प्रभू रामचंद्र कसा आहे म्हणले चैतन्य घन आहे म्हणले चैतन्य संपूर्ण कार्य करण्यासाठी ते